जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठ सेवेमध्ये आज तिसरा अभंग सुरू होतोय। त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ। सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविणे मन व्यर्थ जाय। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे। ज्ञानदेवाध्यानी राम कृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय। हरिपाठाच्या विषयामध्ये पुढे पुढे जाताना जसं जसं माऊली समजावून सांगतायत हा विषय, तसा तसा मध्ये मध्ये हा खूप खोल होत जातो। त्यातीलच हा एक अभंग आहे। या अभंगामध्ये त्रिगुण, सगुण, निर्गुण, अगुण असे पुष्कळ विषय आलेले आहेत। हा प्रत्येक विषय अतिशय गहन आहे। पण अभंगाची सुरुवात त्रिगुण या शब्दानं झालेली आहे। मागच्या अभंगामध्ये एक महत्त्वाची ओळ अशी होती, एक हरी आत्मा जीव शिव सम। अर्थातच हा साधकाला केलेला बोध आहे माऊलींनी, आणि साधकाला ते सांगतायत की जीव आणि शिव हे मूलतः भिन्न नाहीत, एकच आहेत। साहजिकच साधक हा जीवभावावर आहे। जीवभाव हे जर कशाचं प्रतीक असेल तर ते त्रिगुण देहामध्ये असल्याचं प्रतीक आहे। या अभंगाची सुरुवातच त्रिगुण असार निर्गुण हे सार अशी माऊलींनी केलेली आहे। सरळ सरळ अर्थ आहे की त्रिगुण हे असार आहे, निर्गुण परमात्माच सार आहे। त्याला जाणणं गरजेचं आहे आणि ते सारासार विवेकाने जाणायचं आहे। पण हा फक्त वरवरचा अर्थ झाला। आपण ज्यावेळी अभंगाकडे नीट पाहतोय तेव्हा थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे की त्रिगुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय इत्यादी। सगळ्यांना माहीतच असेल की रज तम सत्व हे त्रिगुण आहेत। हे तर आहेच, पण मुळात गुण या शब्दाचा अर्थ आपण थोडासा पाहू। एखादी वस्तू त्याच्या गुणांमुळे लक्षात येते। उदाहरणार्थ एखादं फूल आहे तर फुलाचे विशिष्ट गुण आहेत की ते रंगीबिरंगी असेल, पाकळ्या असतील, त्याला सुगंध असेल किंवा नसेल। समजा सुगंध असला तर त्या सुगंधाचा कोणता प्रकार आहे, वगैरे वगैरे। म्हणजे हे जे सर्व गुण आहेत या गुणांमुळे फुलाची ओळख होते। अशा अर्थानं जर गुण या शब्दाकडे बघितलं तर साधक कसा आहे, जीवभावावर आहे। मग जीवाचा गुण कशातून प्रतिबिंबित होतो तर श्वासातून प्रतिबिंबित होतो। साहजिकच आपल्या श्वासामध्ये रज तम सत्व हे तीनही गुण आहेत। श्वासातून प्रतिबिंबित होतो याचा अर्थ असा, पहा, एखादा मनुष्य जिवंत आहे याची खूण काय आहे हो, त्याचे श्वास सुरू आहेत। आणि मृत व्यक्ती आणि जिवंत व्यक्ती यातील फरक कोणता, मृत व्यक्तीला श्वास नाहीत। कुणी म्हणेल की चालू हृदय किंवा चालू मेंदू इत्यादी गोष्टीसुद्धा जिवंत माणसाची खूण आहेच की। पण चालू हृदय आणि चालू मेंदू या गोष्टी प्रकर्षाने पुढे जाणवत नाहीत, गुण म्हणून त्यातून प्रतिबिंबित बाहेर होत नाहीत। असं पहा, जसं मगाशी मी फुलाचं उदाहरण दिलं, फूल हे फूल आहे हे सांगण्यासाठी त्याला घेऊन कापून सूक्ष्मदर्शिकेमध्ये पाहावं लागत नाही। त्याचे बाह्य गुणच असे प्रतिबिंबित होतात की त्या गुणांवरून लक्षात येतं की हे फूल आहे की हे फळ आहे। तसेच सुरू असलेले श्वास हा माणसाचा सहज गुण आहे। आलं लक्षात? म्हणजे मनुष्य जिवंत आहे हे त्याचे श्वास सुरू आहेत या गुणातून लगेच लक्षात येतं। तसंच हा जिवंत नाही हे त्याचे श्वास थांबले आहेत
यातून चटकन लक्षात येतं. या अर्थानं गुण याचा अर्थ श्वास इथे घ्यायचा आहे. थोडंसं आणखीही गुण या शब्दाचा विचार करू आपण. गुण हे गुणपणाला तेव्हाच येतात जेव्हा गुण पारखणारा, गुण अनुभवणारा कुणीतरी एक तिथे वेगळेपणाने आहे. मगाशीचंच उदाहरण पुन्हा घेऊ फुलाचं. फूल आणि मी यात भेद आहे. मी वेगळेपणाने फुलाला पाहिले, म्हणून मी फुलाला ओळखले की हे फूल आहे. फूल स्वतःलाच ओळखणे हा विषय निर्गुणाकडे गेला. आलं लक्षात? मनुष्य जर स्वतःला ओळखेल तर तो निर्गुणामध्ये जातो. म्हणजे असं झालं की जर वस्तूला पाहणारा वस्तूहून निराळा त्या ठिकाणी असेल तर वस्तू ही गुणत्वाने अनुभवाला येते, गुणासहित अनुभवाला येते. आणि हे जे स अक्षराचं प्रयोजन आहे ते सहित या अर्थानंच आहे. स गुण, गुणासहित. म्हणजे सगुण उपासना जो करतो तो आपल्या उपास्य दैवतेपासून निराळा वेगळेपणाने ती उपासना करतो. साधकाचा देहभाव पूर्णपणे जोपर्यंत लयाला गेलेला नाही तोपर्यंत तो करत असलेली कोणतीही साधना, उपासना ही सगुण उपासना याच सदरात मोडते. मग तो पूजा करो, नामस्मरण करो, ध्यान करो, काहीही करो. करणारी एखादी व्यक्ती जोपर्यंत वेगळेपणाने, साक्षीपणाने तिथे आहे तोपर्यंत सुरू असलेली उपासना ही सगुणच आहे. इथे निर्गुण, सगुण इत्यादी गोष्टींचा नीट अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठलीही उपासना कमी दर्जाची, जास्त दर्जाची असा भेद यात कुठेही नाही आहे. फक्त आपण समजून घेतोय की गुण म्हणजे काय, मग त्रिगुण म्हणजे काय. तर मगाशी असा विषय झाला की गुण याला एक श्वास अशी संज्ञा देता येईल आणि दुसरी संज्ञा गुणाची अशी होते की जो बाजूला होऊन म्हणजे वेगळेपणाने अनुभवता येतो असा. प्रकृतीमध्ये मुख्यतः 3 गुण आहेत: तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. या तिन्ही गुणांनी युक्त असा जीव आहे. किंबहुना जीवाकडे हे 3ही गुण प्रकर्षाने आहेत, म्हणूनच तो जीव जीवपणामध्ये आहे. आत्म्यापाशी या 3ही गुणांचा अभाव आहे. अभाव म्हणजे हे 3ही गुण आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. साधना तर आत्म्यापर्यंत पोचायची करायची आहे आणि आपल्यापाशी तर हे 3 गुण आहेत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या 3 गुणांचा आधार घेऊनच आपल्याला सार काय आहे हे शोधायचं आहे. माझ्याजवळ एक वस्तू आहे, ती वस्तू घेऊन मी दुसरी वस्तू शोधतोय. उदाहरणार्थ समजा आपला खेळता खेळता बॉल झाडीझुडपात हरवला, तर आपण तो बॉल शोधण्यासाठी एखादी काठी हातात घेतो आणि झुडूप बाजूला करतो आणि ती वस्तू आपल्याला सापडते. आपण काठी शोधतोय का? तर नाही, आपण शोधतोय बॉल. पण आधार कशाचा घेतला? तर काठीचा घेतला. बॉल हा आत्मा आहे असं आपण जर गृहीत धरलं तर बॉलमध्ये काठी सामावत नाही. म्हणजे बॉल ही काही काठी नाही, ती एक वेगळी वस्तू आहे आणि काठी माझ्या हातात आहे. तसंच त्रिगुण माझ्याजवळ आहेत, पण आत्मस्वरूप हे त्रिगुणरहित आहे, त्रिगुणांच्या पलीकडे आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक सगळ्यांना माहीत आहे. त्यात उल्लेख आहे द्वंद्वातीतम गगनसदृशम. द्वंद्वच नाही तिथे, त्रिगुणरहित, द्वंद्वरहित असं सद्गुरूंचं वर्णन त्या श्लोकामध्ये आहे. मग हे आत्म्याचंच वर्णन झालं नाही का? मग असं कसं? तर सद्गुरू आणि आत्मा हे भिन्नत्वाने शिष्यासाठी नाहीतच. जो शिष्य आहे त्यासाठी सद्गुरूच आत्मदेव आहे, आत्मस्वरूप आहे. किंबहुना त्याहूनही श्रेष्ठ आहे, कारण त्यांच्या कृपेने आत्मस्वरूपाची भेट होते. दृष्टांतातून मगासच्या
हे आपल्या लक्षात आलं की आपण त्रिगुणांचा आधार घेऊन त्रिगुणांनाच बाजूला सारू शकतो आणि आत्मस्वरूपाला पाहू शकतो. हे तसंच आहे की काटा काढण्यासाठी एखादा काटाच वापरावा लागतो, म्हणजे एखादी टोकदार अणकुचीदार वस्तूच वापरावी लागते. निरीच्छ होण्यासाठी मला निरीच्छ व्हायचे आहे ही इच्छा धरावी लागते. मोक्ष ही इच्छेच्या पलीकडील वस्तू आहे, पण मला मोक्ष व्हावा अशी इच्छा मोक्षप्राप्तीसाठी धरावी लागते. तसंच त्रिगुणाचा आधार घेऊन गुणातीत व्हायचं आहे असं माऊली सांगतायत. त्रिगुण अर्थातच असार आहेत आणि सारभूत परमात्मा निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे गुण असा वेगळेपणाने अनुभवणारा तिथे कुणीच नाही. सर्वत्र तेच आणि तेच भरून आहे. ते जे आहे ते निर्गुण आहे. त्रिगुण असार आहेत. आपल्यासाठी ते असार आहेत का? तर नाही. आपण त्रिगुणांमध्ये लोळतो आहे. आपल्या मनाचा आपण दिवसभराचा आलेख जर पाहिला तर कधी तमोगुण असतो, कधी रजोगुण असतो, तर कधी सत्वगुणही असतो. सत्वगुण विशेष असतच नाही, असलाच तर तो एका क्षणापुरता येतो, पण रजोगुण आणि तमोगुणाच्या प्राबल्याने पुन्हा मनुष्य सुखदुःख उपभोगतो. या सर्व कचाट्यात जीव आहे आणि ही त्याची अडकवणूक 3 गुणांमुळे झालेली आहे, सत्व, रज आणि तम. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. वाया गेला ही संज्ञा तुकोबा वापरतात. ती ज्याने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली नाही तो वाया गेला. ज्याने ती करून घेतली त्याने त्याचा जन्म सार्थकी लावला. म्हणजे या सगळ्या विवेचनातून हे स्पष्ट झाले की आपण त्रिगुणांमध्ये आहोत आणि हे त्रिगुणांमध्ये असणे म्हणजेच गुणामध्ये असणे, म्हणजेच आपले श्वास सारखे वाहत राहणे आणि आपली वृत्ती बाह्याकार विषयाकार असणे, हे जीवपणाचं बंधन आहे. असं पहा, आपली वृत्ती तरी विषयाकार का होते? गुणांच्या प्राबल्यामुळेच होते. वाफेचे इंजिन धावते, त्याच्या मागे वाफेचा दांडा फिरतो म्हणून त्याची चाके फिरतात. तसंच हे गुण आपल्या आत हालचाल करतायत म्हणून आपल्या या वासना विषयविकार चुळबुळ करत आहेत. आणि हे सर्व असार आहे असं माऊली सांगतात. असार अशासाठी कारण आपल्याला सारभूत परमात्मा शोधायचा आहे. सारभूत परमात्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे आणि तो तुझ्याच अंतरामध्ये आहे. परमार्थ विचार आणि साधन विचार फक्त एकांगी केला तर निर्गुणच महत्त्वाचे अशी एक धारणा बनण्याची शक्यता असते. ही साधकासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. मगाशी काठी आणि बॉल याचे उदाहरण आपण पाहिले की बॉल शोधायला आपण काठीचा आधार घेतला आणि काठी नंतर भिरकावून दिली. पण परमार्थामध्ये मात्र असं होत नाही. याचं कारणही थोडं विशद करून सांगतो. हे पहा, आपल्यामध्ये त्रिगुण आहेत. गुणदोष इत्यादींनी आपण युक्त आहोत. पण आपल्याला याचीही जाणीव आहे की आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे. आपल्याला भगवंत हवा आहे. साहजिकच भगवंताच्या आवडीचे गुणही आपल्यात आहेत. जसे दोष आहेत तसे गुणही आहेत. बरं, माझ्यातले दोष काढून टाकले, मी मेलो आणि गुणांसहित लगेच जन्माला आलो असं थोडीच होतं. याचा अर्थ जसे जसे माझ्यातले दोष बाहेर जायला लागतात तसे तसे त्याच वेळी चांगले गुण, भगवंताचे गुण, भगवंत मला हवा ही वासना, सद्गुरू सेवा घडावी ही इच्छा, नाम आणखी आणखी करावे ही इच्छा, साधन आणखी घट्ट धरावे ही इच्छा, अशा पद्धतीचे परमार्थाला उपकारक असलेले गुण त्याच वेळी आपल्या आत येत जातात. म्हणजे एकीकडे भांडं रिकामं होतंय
आणि एकीकडे तेच भांड सत्वगुणांनी भरतंय. आणि हे उपासनेमध्ये असे अखंड सुरू राहते. अट एकच आहे की उपासना मात्र नेटाने केली पाहिजे. असं करता करता साहजिकच सर्व गुण बाहेर पडतात आणि भांड्यामध्ये एकच सत्वगुण शिल्लक राहतो. आणि यालाच संत शुद्ध सत्वगुण असं म्हणतात. मग त्या साधकाच्या अंतरामध्ये भगवंताव्यतिरिक्त अन्य कोणताही गुण असत नाही. ना सत्वगुण, ना रजोगुण, ना तमोगुण आहे. तो फक्त भगवंताचा गुण, तोच शुद्ध सत्वगुण. यातून काय घडते? ज्यावेळी ही घटना घडती आहे की दोष जात आहेत, गुण येत आहेत, दोष जात आहेत, गुण येत आहेत, त्यावेळी त्याने सगुणाला घट्ट धरून ठेवलेले असते. त्यामुळे आत येणाऱ्या सत्वगुणाच्या प्राबल्यामुळे त्याला साहजिकच त्या सगुणाविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण व्हायला लागते. आणि ते प्रेम दिवसागणिक, एक एक क्षणागणिक वाढतच जाते. या सगुण प्रेमाची परिसीमा आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात पाहायला मिळते. जेव्हा ते नैमिषारण्यात जायला निघाले किंवा जेव्हा त्यांना ताप आला, प्लेगच्या गाठी उमटल्या, या तीनही वेळा रामचंद्रांच्या डोळ्यांमधून अश्रुपात झाला. निर्गुणबोधाच्या शिखरावर असलेले तुकाराम महाराजही भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी, अशी काकुळतीने भगवंताला हाक मारतात. हा जो कळवळा आहे सगुण प्रेमाचा, हा शुद्ध सत्वातनं आलेला आहे. हा ज्ञान पूर्णपणे झाल्यामुळे आलेला आहे. आणि हे खरे निर्गुण होण्याचे सार आहे. त्रिगुण असार आहेत आणि निर्गुण हे सार आहेत. साधक जीवनामध्ये उपासनेला उपकारक असं काय घ्यायचं आहे आणि काय त्यागायचं आहे, हा सारासार विचार सांगणारा हा हरिपाठ आहे. म्हणून माऊली म्हणतात, सारासार विचार हरिपाठ. हरीचा पाठच आपल्याकडून सारासार विचार करवून घेतो, सारासाराची छाननी करवतो. कारण हरिपाठ म्हणजे ज्याचा आपण पाठ करतो आहे, ज्याला प्राप्त करून घेण्यासाठी साधनेचे यत्न करतोय, त्या प्राप्त करून घेण्याच्या पद्धतीमध्येच आसार बाजूला ठेवणे ही मुख्य गोष्ट आहे. फक्त माऊली हे विशद करून सांगतायत की नक्की आसार काय आहे. त्रिगुणांनी जे जे युक्त आहे ते सर्व काही आसार आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की गुण याचा अर्थ श्वास असाही होतो. त्यामुळे जसजसा प्रवास निर्गुणाकडे जायला लागतो तसतशी अर्थातच श्वासांची गती मंद होत जाते. आपल्या मनामध्ये उठणारे विचार आणि आपल्या श्वासांची गती यांचा मेळ आहे. असं पहा, जेव्हा आपण चिडलेलो असतो किंवा झोपलेलो असतो किंवा कुठले विषयोपभोग घेत असतो, त्यावेळी आपल्या श्वासांची गती जास्त असते. तेच जेव्हा आपण शांत चित्त असतो, स्थिर मन असतो, त्यावेळी श्वास संथ वाहत असतात. साधनेतही असेच होते. जेव्हा मन एकाग्र होऊन निश्चल व्हायला सुरुवात होते, चित्त स्तब्ध व्हायला सुरुवात होते, त्यावेळी आपोआपच श्वासांची गती सूक्ष्म होत जाते. आणि हेच अगुण होणं आहे. म्हणजे सगुणातून अगुणाकडे, अगुणातून निर्गुणाकडे असे पुष्कळ टप्पे माऊलींनी इथे सांगितलेले आहेत. पुढच्या वेळीत येतो विषय की सगुण निर्गुण गुणाचे अगुण. हेच आत्ता आपण पाहत होतो की हा जो गुण आहे याचा अगुण व्हायला लागतो. म्हणजे श्वास अतिमंद मंद असा व्हायला लागतो. साधकाची बुद्धी स्थिर होते, चित्त शांत होते, मन चंचलता विसरते आणि एका आत्मभावामध्ये स्थिर राहण्याची साधकाला सवय होते. या स्तब्ध अवस्थेमध्ये अगुण साधक अनुभवतो. निर्गुण ही पायरी पुष्कळ पुढची आहे. महाराज म्हणतात, नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरणे हे निर्गुण होणेच आहे. पण महाराजांच्या भाषेत हे खूप सोपे वाटते. प्रत्यक्षतः साधनात ही पायरी पुष्कळ नंतर येते.
आपल्या गुणांचे अगुण होत असले तरी ते सगुणामार्फत निर्गुणाकडे जाताना होत असल्यामुळे मगाशी म्हटले त्याप्रमाणे साधकाच्या अंतःकरणात दिवसेंदिवस सगुणाचे प्रेम वाढतच जाते आणि प्रसंगी त्या प्रेमामुळेच तो निर्गुणावस्थेला पोचतो. सगुण निर्गुण हे दोन्ही साधत असताना गुणांचे अगुण साधक अनुभवतो. जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या वस्तूचा गुण हा गुण पाहणारा अनुभवणारा आहे म्हणून गुणरूपाने वेगळा आहे. पण जो साधक आत्मभावामध्ये रंगून गेला आणि साक्षी रूपाने आत्मभावाचाच साक्षी झाला त्याला तिथे गुण कुठलाच उरत नाही. कारण प्रत्यक्ष आत्म्याजवळ कोणताच गुण नाही. त्यामुळे ती अगुण अवस्था साधक भोगतो आणि त्याचा मेळ त्याच्या श्वासांच्या गतीशीही बसतो आणि श्वास हे गुण सांगितल्यामुळे श्वासही अगुण अवस्थाही अगुण असं ते सूत्र तिथं जुळून येतं. पण हा सगळा प्रवास मनाच्या आधारानेच साधकाला करावा लागतो. मन जरी साधनेतली अडचण असली तरी मन साधनेला कारकही आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. हेच मन मोक्षाला कारणीभूत आहे आणि हेच मन बंधनाला कारणीभूत आहे. जर मन हरीकडे नसेल म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाप्रती रत नसेल, साधनेकडे रत नसेल, नामामध्ये नसेल, सद्गुरुचरणी नसेल तर ते हरिवेणे मन असंच आहे आणि मग हरिवेणे मन व्यर्थ जाय असं माऊली सांगतात. दुसऱ्या अभंगामध्ये जीवदशेचं वर्णन आल्यामुळं जीवदशा येते कशामुळे तर त्रिगुणांमुळे. त्यामुळे त्रिगुण हा विषय घेऊन तिसरा अभंग माऊलींनी सुरू केला. कारण जे मुक्कामाचं ठिकाण आहे ते निर्गुण आहे, गुणांपलीकडे आहे. तिथपर्यंत पोचण्यासाठी त्रिगुणापासून कशा पायऱ्या गेल्या हे सांगण्यासाठी हा अभंग आहे. पुढील ओळी आहेत अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. बघा इथेच निर्गुणाचं वर्णन किती सुंदर केलंय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. याचं विवरण आपण पुढील भागात पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.